आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी होती, म्हणजे मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळालेली आहे। मात्र मंत्र्यांचे खासगी सचिव आणि ओएसडी भविष्यात दलाली करताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या नियुक्त्या रखडल्या होत्या। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या। प्रत्येकाची तपासणी केल्यानंतरच, त्या प्रस्तावाची तपासणी केल्यानंतरच आपण त्याला मंजुरी देऊ अशा स्वरूपाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी अखेर या नियुक्त्यांना मंजुरी दिली। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, मुख्यमंत्र्यांनी अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे, काय अपडेट्स आहेत? या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे ज्या मंत्र्यांनी त्यांचे सचिव असतील, खासगी सचिव किंवा ओएसडी असतील, त्यांचे प्रस्ताव आले होते, त्या सगळ्या मंत्र्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। मात्र ही मंजुरी देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही ज्या खासगी सचिव किंवा ओएसडींची नेमणूक करत आहात त्यांना मंजुरी जरी देत असलो तरी येत्या काळात हे दलाली करताना किंवा दलालांशी यांचे संबंध अजिबात आढळता कामा नये। पारदर्शक आणि त्यासोबतच जनतेच्या हिताची कामे हे करताना हे सचिव आणि ओएसडी आढळले पाहिजे अशी ताकीद दिलेली आहे। आणि जर हे दलालांसोबत यांचे कुठल्याही प्रकारचे संबंध आढळले किंवा हे दलाली करताना अधिकारी आढळले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याची माहिती आहे। त्यामुळं जे काही गेल्या काही दिवसांपासून काही प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते ओएसडी आणि सचिव पदाचे, त्या सगळ्या प्रस्तावांना आता मंजुरी मिळालेली आहे। काही यापैकी काही जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून अजून पीएस असतील, म्हणजे खासगी सचिव असेल किंवा ओएसडी असेल, यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले नाही, त्यांना देखील लवकरात लवकर आपले प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केलेल्या आहे। त्यामुळे जितके प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले होते आणि जे प्रलंबित होते त्याला मंजुरी मिळाली आहे। अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी एक इशारा देखील हे मंजुरी देताना दिला आहे। काही दिवसांपासून रखडलेली ओएसडी आणि पीएसच्या नियुक्त्या आता मार्गी लागलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर आता या ओएसडी आणि पीएस यांच्या नियुक्तींचा मार्ग मोकळा झाला आहे।